हाय फ्रेंड्स, लर्नवेल इंग्लिश बेसिक या चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. आज आपण व्याकरणाचा एक नवीन भाग या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत. डायरेक्ट इंटू इनडायरेक्ट स्पीच. डायरेक्ट इंटू इनडायरेक्ट स्पीच. डायरेक्ट स्पीच म्हणजे काय तर प्रत्यक्ष कथन आणि इनडायरेक्ट स्पीच म्हणजे अप्रत्यक्ष कथन. डायरेक्ट स्पीच म्हणजे बोलणाराचे जसेच्या तसे शब्द. डायरेक्ट स्पीचचा अर्थ बोलणाराचे जसेच्या तसे शब्द. आणि इनडायरेक्ट स्पीच म्हणजे बोलणाराचे शब्द ऐकून दुसरी व्यक्ती जेव्हा इतरांना सांगते त्यास इनडायरेक्ट स्पीच म्हणतात. डायरेक्ट स्पीचचं उदाहरण या ठिकाणी पहा. द फार्मर सेड टू मर्चंट, आय ग्रो व्हीट अँड ज्वार. या वाक्यामध्ये द फार्मर हा स्पीकर आहे, सेड टू हे रिपोर्टिंग व्हर्ब आहे, मर्चंट हे लिसनर आहे आणि हे वाक्य जे दिलेलं आहे डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये हे बोललेलं वाक्य आहे, त्याला म्हणतात रिपोर्टेड स्पीच. तेव्हा याचा मराठीत अर्थ काय होतो? शेतकरी व्यापाऱ्याला म्हणाला, मी गहू व ज्वारी पिकवितो. शेतकरी व्यापाऱ्याला म्हणाला, मी गहू व ज्वारी पिकवतो. मी गहू व ज्वारी पिकवतो हे इन्व्हर्टेड कॉमाजमध्ये टाकलेलं आहे. जे बोललेलं वाक्य असतं ते डबल इन्व्हर्टेड कॉमाजमध्ये लिहिण्याची पद्धत असते. आता याचं इनडायरेक्ट स्पीच कसं होईल? इनडायरेक्ट स्पीच करत असताना इन्व्हर्टेड कॉमा किंवा स्वल्पविराम जो आलेला असतो रिपोर्टेड स्पीचच्या अगोदरचा तो निघून जातो. कसं होतं वाक्य पहा. द फार्मर टोल्ड मर्चंट दॅट ही ग्रीव व्हीट अँड ज्वार. आता या ठिकाणी बदल काय झाले एवढे पहा. द फार्मर स्पीकर आहे तो जसा आहे तसा घेतला. सेड टूच्या ऐवजी टोल्ड घेतलं. मर्चंट लिसनर आहे तो जसा आहे तसा घेतला. द फार्मर टोल्ड मर्चंट दॅट. आता बघा या ठिकाणी कॉमा आणि डबल इन्व्हर्टेड कॉमा आहे, त्याच्या ऐवजी आपण इथं दॅट वापरलेला आहे. म्हणजे कॉमा आणि डबल इन्व्हर्टेड कॉमा काढून टाकलं ना, त्याच्याऐवजी दॅट हा जोड शब्द वापरला. दॅट आय ग्रो व्हीट अँड ज्वारच्या ऐवजी काय झालं? ही ग्रीव व्हीट अँड ज्वार. या वाक्यामध्ये काळ होता कोणता? सिंपल प्रेझेंट. या ठिकाणी काळ दिसतोय आपल्याला सिंपल पास्ट. आय हे या ठिकाणी फर्स्ट पर्सन घेतलेलं होतं, फर्स्ट पर्सन सिंग्युलर होतं. इथं पहा थर्ड पर्सन सिंग्युलर घेतलेलं आहे. म्हणजे द फार्मर हा काय आहे? पुल्लिंगी करता आहे. द फार्मर हा स्पीकर जो आहे आणि त्या फार्मरच्या ऐवजी आय घेतलेलं हे सर्वनाम आहे. मग जर करता पुल्लिंगी असेल तर थर्ड पर्सन पुल्लिंगीच आपल्याला या ठिकाणी सर्वनाम घ्यावं लागतं. इथं जर द वुमन असा शब्द असता तर ही आलं नसतं, इथं तर शी आलं असतं. लक्षात घ्या. म्हणजे फर्स्ट पर्सनच्या ऐवजी थर्ड पर्सन या ठिकाणी वापरलेला आहे. आयच्या ऐवजी ही ग्रीव व्हीट अँड ज्वार. अशा प्रकारची वाक्यरचना या ठिकाणी इनडायरेक्ट स्पीचची झाली. शेतकऱ्याने व्यापाऱ्याला सांगितले की त्याने गहू व ज्वारी पिकविले, असा या वाक्याचा अर्थ झाला. आता आपण डायरेक्ट स्पीचचं इनडायरेक्ट स्पीचमध्ये कशा पद्धतीनं रूपांतर होत असतं याचा सविस्तर अभ्यास करूया. डायरेक्ट स्पीचचं इनडायरेक्ट स्पीचमध्ये रूपांतर करताना खालील बाबीकडे लक्ष द्यायचं. पहिला नियम आहे की डायरेक्ट स्पीचमध्ये रिपोर्टिंग व्हर्ब जर वर्तमान अथवा भविष्य काळात असेल तर इनडायरेक्ट करताना रिपोर्टेड स्पीचचा काळ बदलत नाही. बघा या ठिकाणी उदाहरण घेतले मी दोन. ही सेज शी इज गोइंग टू दिल्ली. या वाक्यामध्ये ही हा काय आहे तर स्पीकर आहे. सेज हे काय आहे तर रिपोर्टिंग व्हर्ब आहे आणि शी इज गोइंग टू दिल्ली हे आहे रिपोर्टेड स्पीच. नियम काय आपण पाहतोय या ठिकाणी तर रिपोर्टिंग व्हर्ब जर वर्तमान अथवा भविष्य काळात असेल, इथलं रिपोर्टिंग व्हर्ब हे वर्तमान काळात आहे. मग रिपोर्टिंग व्हर्ब जर वर्तमान काळात असेल तर रिपोर्टेड स्पीचमधला काळ बदलत नाही. जो काळ आलाय तो तसाच राहतो. बघा या ठिकाणी काय होईल तर ही सेज आणि जोड शब्द म्हणून आपण कॉमा काढून टाकतो, डबल इन्व्हर्टेड कॉमा काढून टाकतो आणि विधानार्थी वाक्यामध्ये जोड शब्द म्हणून दॅटचा वापर करतो आपण. ही सेज दॅट. आता या नियमानुसार रिपोर्टिंग व्हर्ब जर वर्तमान काळात असेल म्हणजे से किंवा सेज आलेला असेल तर या रिपोर्टेड स्पीचमधला काळ अजिबात बदलत नाही. जो काळ आलेला आहे तो तर जसा तसा घ्या. मुळातच इथलं जे सर्वनाम आहे ते थर्ड पर्सन आहे
थर्ड पर्सन जर असेल सर्वनाम तर त्या सर्वनामात बदल होत नसतो. काळ जसा आहे तसा ठेवून टाका. शी इज गोईंग टू दिल्ली. आता बरीच मुलं फसतात कुठं पहा, बऱ्याच वेळा कन्फ्युजन मुलांचं होतं की मग रिपोर्टिंग वर्बमध्ये जर सिंपल प्रेझेंट असेल तर आपण सिंपल पास्ट करूया नियमानुसार वगैरे. पण नियम असा या ठिकाणी आहे की रिपोर्टिंग वर्ब जर वर्तमान काळात किंवा भविष्य काळात आला असेल तर पुढचा काळ अजिबात बदलायचा नाही. यानंतर पहा दे विल से. या ठिकाणी रिपोर्टिंग वर्ब कसं आलंय तर भविष्य काळामध्ये आहे. भविष्य काळामध्ये जर रिपोर्टिंग वर्ब असेल तरी सुद्धा पुढचा काळ बदलत रिपोर्टेड स्पीच मधला काळ बदलत नाही. म्हणजे इन्व्हर्टेड कॉमामध्ये आलेलं वाक्य असतं ते रिपोर्टेड स्पीच असतं, लक्षात घ्या. दे विल से. आता हे पुढचं वाक्य विधानार्थ आहे त्याच्यामुळं जोड शब्द म्हणून दॅट वापरा. दॅट शी इज करेक्ट. शी पण थर्ड पर्सन दिलेलं आहे, त्यात बदल होणारच नाही. शी इज करेक्ट आणि काळ अजिबात बदलायचा नाही. तर एक लक्षात घ्या, रिपोर्टिंग वर्ब जर वर्तमान काळात दिला असेल म्हणजे से, सेज अशा प्रकारचा असेल तर रिपोर्टेड स्पीचमध्ये आलेल्या काळामध्ये बदल होत नाही. त्याचप्रमाणे रिपोर्टिंग वर्ब जर भविष्य काळात असेल विल से किंवा शाल से अशा प्रकारचं या ठिकाणी जर रिपोर्टिंग वर्ब असेल तरी सुद्धा रिपोर्टेड स्पीचमधला काळ बदलत नसतो. आता नियम दुसरा पहा. नियम दुसरा काय, रिपोर्टिंग वर्ब भूतकाळात असेल म्हणजे रिपोर्टिंग वर्ब जर सेड, आस्क्ड, इन्फॉर्म्ड असं भूतकाळात आलेलं असेल परंतु रिपोर्टेड स्पीचमध्ये त्रिकालाबाधित सत्य, नीती, विचार, म्हणी, सुविचार सांगितलेले असतील तर त्याचे इनडायरेक्ट करताना काळात कोणताही बदल होत नाही. आता रिपोर्टेड स्पीच म्हणजे काय तर अवतरण चिन्हात आलेलं वाक्य. अवतरण चिन्हात आलेल्या वाक्यामध्ये जर त्रिकालाबाधित सत्य असेल, फॉर एक्झाम्पल द सन रायजेस इन द ईस्ट, सूर्य पूर्वेला उगवतो, त्रिकालाबाधित सत्य आहे. द अर्थ मूव्ज राउंड द सन, पृथ्वी सूर्याभोवती फिरते, त्रिकालाबाधित सत्य आहे. किंवा नीती विचार एखादा सांगितलेला असेल, ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी, मन एखादी सांगितलेलं असेल, सुविचार एखादा सांगितलेला असेल, हे रिपोर्टेड स्पीचमध्ये जर हे असा आलेला असेल मग रिपोर्टिंग वर्ब भूतकाळात असू द्या तरी सुद्धा त्याचं इनडायरेक्ट करत असताना त्या रिपोर्टेड स्पीचमध्ये आलेल्या काळात कोणताही बदल होत नाही. उदाहरण या ठिकाणी मी घेतलेलं आहे. द टीचर सेड टू स्टुडंट्स, शिक्षक विद्यार्थ्यांना म्हणाले, ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी, प्रामाणिकपणा चांगला गुणधर्म आहे, चांगला गुण आहे या अर्थी, किंवा चांगले धोरण आहे या अर्थी. बघा आता प्रामाणिकपणा चांगला गुण आहे, ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी, हे वाक्य कसं आहे, नीती विचार आहे हा त्याच्यामध्ये, त्यामुळं ह्याचं इनडायरेक्ट करत असताना ह्याच्या काळात बदल होत नाही. कसं होईल वाक्य, द टीचर, बघा द टीचर, स्पीकर आहे तो जसा आहे तसा घ्यायचा, स्पीकरमध्ये बदल होणार नाही. द टीचर सेड टू, सेज टू मागेही बघितलं आपण की त्याच्याबद्दल सेज टू असेल तर टेल्स घेतो आपण आणि सेड टू असेल तर टोल्ड घेतो. तो नियम अजून पुढे बघायचा आपल्याला. द टीचर टोल्ड स्टुडंट्स, आणि जोड शब्द म्हणून विधानार्थी वाक्य पुढचं म्हणून आपण काय घेतला, दॅट ऑनेस्टी, इथं काय सर्वनाम नाही, जसा आहे तसा करता घ्या. ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी, काळात कुठलाही बदल होणार नाही जरी रिपोर्टेड स्पीच मधलं क्रियापद भूतकाळात असलं तरी. ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी असंच वाक्य पुन्हा येईल. त्याच्यानंतर पहा नियम आपण तिसरा पाहणार आहोत. डायरेक्ट स्पीचचं इनडायरेक्ट स्पीच करताना रिपोर्टिंग वर्ब नंतर आलेला स्वल्पविराम आणि दुहेरी अवतरण चिन्ह काढून टाकता. आतापर्यंत हे अभ्यासलेच आपण. व त्याऐवजी जोड शब्द म्हणून, आता बघा जोड शब्द कोणकोणते वापरले जाऊ शकतात तर दॅट कधी वापरलं जाऊ शकतं तर विधानार्थी वाक्य असेल, रिपोर्टेड स्पीच मधलं वाक्य जर विधानार्थी असेल तर दॅट हे जोड शब्द वापरला जाईल. रिपोर्टेड स्पीचमध्ये जर व्हर्बल क्वेश्चन आलेला असेल, उदाहरणार्थ एम आय अ बॉय, डू यू लाईक ॲपल्स, विल यू हॅव अ कप ऑफ टी,
अशा प्रकारचे वाक्य व्हर्बल क्वेश्चन असतील तर त्या ठिकाणी जोड शब्द म्हणून इफ किंवा व्हेदरचा वापर होईल. जर रिपोर्टेड स्पीच मधलं वाक्य इम्परेटिव्ह असेल, कमांड असतील काय, तर त्यावेळेस टू होकारार्थी इम्परेटिव्ह सेंटेन्स असतील तर टू हा जोड शब्द, आणि नकारार्थी इम्परेटिव्ह सेंटेन्सेस असतील तर नॉट टू हा जोड शब्द आपण वापरतो. त्याच्यानंतर रिपोर्टेड स्पीचमध्ये जर WH क्वेश्चन आलेला असेल तर जो WH वर्ड आलाय त्या ठिकाणी तोच शब्द जोड शब्द म्हणून वापरला जातो. नियम पुढचा पहा. सेज टू असल्यास टेल्स आणि सेड टू असल्यास टोल्ड वापरतात, पाहिले आपण अगोदरच. आता काळात कशा पद्धतीने बदल होतात पहा. जर रिपोर्टेड स्पीचमध्ये वर्तमान काळ आलेला असेल, वर्तमान काळ म्हणजे वर्तमान काळाचे 4 जे उपप्रकार आहेत त्यापैकी कोणताही काळ आला असेल. डायरेक्ट स्पीचमधील वाक्य जर साधा वर्तमान, चालू वर्तमान, पूर्ण वर्तमान किंवा चालू पूर्ण वर्तमान यापैकी असेल तर त्याचं इनडायरेक्ट करत असताना त्या प्रकारानुसार अनुक्रमे साधाभूत, म्हणजे जर रिपोर्टेड स्पीचमध्ये साधा वर्तमान आला असेल तर इनडायरेक्ट स्पीचमध्ये काय होईल, तिथं इनडायरेक्ट करताना त्याचं साधाभूत होईल. जर त्या ठिकाणी चालू वर्तमान आला असेल तर त्याचं रूपांतर चालू भूतकाळात होईल. जर त्या ठिकाणी पूर्ण वर्तमान काळ आलेला असेल तर त्याचं रूपांतर पूर्ण भूतकाळात होईल. जर चालू पूर्ण वर्तमान काळ असेल तर चालू पूर्ण भूतकाळामध्ये इनडायरेक्ट नॅरेशन होईल त्याचं. तर उदाहरण दिलेलं आहे मी. डायरेक्ट स्पीचमध्ये जर म्हणजे आता इट आणि इट्स हे काय सिंपल प्रेझेंटची उदाहरणं आहेत. इट किंवा इट्स आला असेल तर त्याचं काय होतं, एट होतं, ATE. म्हणजे सिंपल प्रेझेंट आला असेल तर सिंपल पास्ट होतो. त्यानंतर ॲम, इज, आर, गोईंग असं जर रिपोर्टिंग स्पीचमध्ये व्हर्ब असतील, ॲम, इज, आर, गोईंग, तर त्या ठिकाणी इनडायरेक्टमध्ये काय होईल, वॉज किंवा वेअर, गोईंग अशा प्रकारचं वाक्य होईल. अशा प्रकारची रचना होईल क्रियापदांची. हॅव किंवा हॅज कम असेल तर काय होईल त्या ठिकाणी, हॅड कम. म्हणजे हॅव हॅज कम हा काय आहे तर प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे. प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं रूपांतर पास्ट परफेक्ट टेन्समध्ये होतं, पास्ट परफेक्ट टेन्स. तर हॅव बीन, हॅज बीन, रनिंग अशी जर रचना असेल तर त्या ठिकाणी काय होईल, हॅड बीन रनिंग. हॅव बीन किंवा हॅज बीन रनिंग असेल तर हॅड बीन रनिंग अशा प्रकारची या ठिकाणी रचना होईल. भूतकाळी रचनेचे वाक्य जर डायरेक्ट स्पीचमध्ये आलेले असतील तर त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं काळा बदल होत असतो इनडायरेक्ट करत असताना ते आपण आता पाहणार आहोत. डायरेक्ट स्पीचमध्ये साधा भूतकाळ असेल, सिंपल पास्ट टेन्स असेल तर इनडायरेक्ट स्पीचमध्ये ते वाक्य पूर्ण भूतकाळात, सिंपल पास्ट टेन्स असेल तर पास्ट परफेक्ट टेन्समध्ये पूर्ण भूतकाळामध्ये ते वाक्य करावं. आणि डायरेक्ट स्पीचमध्ये जर चालू भूतकाळात वाक्य आलेलं असेल, चालू भूतकाळ म्हणजे काय तर पास्ट कंटिन्युअस टेन्समध्ये वाक्य आलेलं असेल तर त्याचं इनडायरेक्ट करताना ते वाक्य चालू पूर्ण भूतकाळामध्ये पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये त्याचं रूपांतर करावं लागतं. परंतु डायरेक्ट स्पीचमध्ये जर वाक्य पूर्ण भूतकाळातच आलेलं असेल, पास्ट परफेक्ट टेन्समध्येच आलेलं असेल किंवा चालू पूर्ण भूतकाळामध्ये पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये जर मुळातच वाक्य आलेलं असेल तर अशा वाक्याचं इनडायरेक्ट करताना कोणताही बदल होत नाही. भूतकाळामध्ये, सिंपल पास्टमध्ये आणि पास्ट कंटिन्युअस टेन्समध्ये आलेल्या वाक्यांचा बदल होतो. तो बदल कसा होतो तर सिंपल पास्टमध्ये आलेलं वाक्य काय होतं, पूर्ण भूतकाळामध्ये पास्ट परफेक्ट टेन्समध्ये करावं आणि पास्ट कंटिन्युअस टेन्समध्ये आलेलं वाक्य हे पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये करावं. परंतु ते डायरेक्ट स्पीचमध्ये जर पास्ट परफेक्ट टेन्समध्ये म्हणजे पूर्ण भूतकाळात आणि चालू पूर्ण भूतकाळात आलेलं वाक्य जर असेल तर त्याच्या काळामध्ये कसलाही बदल होत नाही. उदाहरण पाहूया आपण. डायरेक्ट स्पीचमध्ये जर एट आलं म्हणजे काय, तर सिंपल पास्ट आहे तर त्याचं इनडायरेक्ट करताना काय होईल, हॅड इटन होईल, पास्ट परफेक्ट टेन्समध्ये रूपांतर होईल. वॉज जम्पिंग किंवा वेअर डान्सिंग अशा प्रकारची रचना असेल म्हणजे काय, पास्ट कंटिन्युअस टेन्सची रचना असेल तर इनडायरेक्ट करताना हॅड बीन जम्पिंग किंवा हॅड बीन डान्सिंग अशा प्रकारचं वाक्य होईल. म्हणजे पास्ट कंटिन्युअसचं रूपांतर कशात झालं तर पास्ट परफेक्ट कंटिन्युअसमध्ये रूपांतर झालं. परंतु जर डायरेक्ट स्पीचमध्ये हॅड ड्रंक अशी रचना आली,
हॅड ड्रंक ही कोणता काळ दाखवते, तर पास्ट परफेक्ट टेन्स दाखवते. पास्ट परफेक्ट टेन्सची रचना आली तर तसाच तो काळ राहील, हॅड ड्रंकच राहील, तिथं चेंज होणार नाही. तसंच हॅड बीन ड्रॉइंग अशा प्रकारचं जर वाक्य आलं असेल, वाक्यरचना आलेली असेल, हॅड बीन ड्रॉइंग म्हणजे काय आहे, तर पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आहे हा, तर तो तसाच राहील, हॅड बीन ड्रॉइंगच राहील, इथं चेंज कुठलाही होणार नाही. आता भविष्यकाळी रचना जर डायरेक्ट स्पीचमध्ये असतील, रिपोर्टेड स्पीचमध्ये, डायरेक्ट स्पीचच्या रिपोर्टेड स्पीचमध्ये असतील, तर भविष्यकाळी वाक्यांमध्ये काय इनडायरेक्ट करताना साधारणपणे विल किंवा शालच्या ऐवजी वूडचा वापर केलेला आपल्याला दिसतो. आता आपण डायरेक्ट इंटू इनडायरेक्ट स्पीच करत असताना सहाय्यकारी क्रियापदामध्ये कशा पद्धतीने बदल होतात ते थोडक्यात पाहू. डायरेक्ट स्पीचमध्ये जर ॲम इज आर असेल तर त्याचं वाज वेअर होईल, हॅव हॅज असेल तर हॅड होईल, डू डज असेल तर डिड होईल, विल बी असेल तर वुड बी होईल, मस्ट असेल तर मस्ट किंवा हॅड टू होईल, कॅन असेल तर कुड होईल, मे असेल तर माईट होईल. पहा, ॲम इज आर असेल तर वाज वेअर होईल, हॅव किंवा हॅज असेल तर हॅड होईल, डू किंवा डज असेल तर डिड होईल, विल बी असेल तर वुड बी होईल, मस्ट असेल तर मस्ट किंवा हॅड टू होईल, कॅन असेल तर कुड होईल, मे असेल तर माईट होईल. परंतु डायरेक्ट स्पीचमध्ये जर कुड, माईट, युज्ड टू अशी काही भूतकाळी रूपातील मॉडल ऑक्झिलरीज असतील तर त्यात बदल होत नाही. आता पहा, डायरेक्ट स्पीचचं इनडायरेक्ट नॅरेशन करताना, इनडायरेक्ट स्पीचमध्ये रूपांतर करत असताना जवळच्या शब्दाबद्दल दूरचे शब्द वापरले जातात. काय उदाहरणादाखल मी या ठिकाणी शब्द घेतलेले आहेत, जवळचे शब्दाबद्दल दूरचे शब्द. पहा, डायरेक्ट स्पीचमध्ये टुडे आला असेल तर इनडायरेक्ट स्पीचमध्ये दॅट डे, टुडे दॅट डे. टू नाईट असेल तर इनडायरेक्ट करताना दॅट नाईट येईल. डायरेक्ट स्पीचमध्ये यस्टरडे आलेला असेल तर त्याच्याऐवजी द डे बिफोर किंवा द प्रिव्हियस डे, द डे बिफोर किंवा द प्रिव्हियस डे. डायरेक्ट स्पीचमध्ये लास्ट नाईट असा शब्द आलेला असेल तर इनडायरेक्ट करताना द प्रिव्हियस नाईट किंवा द नाईट बिफोर यापैकी एक कुठलाही शब्दसमूह वापरू शकता तुम्ही. टुमारोच्या ऐवजी काय वापरायचं, द नेक्स्ट डे. दिसच्या ऐवजी दॅट, ॲगोच्या ऐवजी बिफोर. नावबद्दल दूरचा शब्द येईल देन, THEN देन. कमबद्दल दूरचा शब्द येईल गो. हिअरबद्दल देअर. दस असेल तर सो येईल. असे काय उदाहरणादाखल मी या ठिकाणी शब्द घेतलेले आहेत. आता आपण पाहूया डायरेक्ट स्पीचचं इनडायरेक्ट स्पीच करत असताना सर्वनामात कशा पद्धतीनं बदल होतो. नियम 6 पाहतोय आपण, सर्वनामातील बदल. तर बघा, याच्यामध्ये आकडा 1 आहे, इनडायरेक्ट करताना डायरेक्ट स्पीचमध्ये आलेल्या थर्ड पर्सन प्रोनाउन्स, तृतीय पुरुषी सर्वनामे व त्यांच्या द्वितीय व षष्ठी विभक्त्या यामध्ये कोणताही बदल होत नाही. थर्ड पर्सन प्रोनाउन्स आले असतील किंवा थर्ड पर्सन प्रोनाउन्सच्या द्वितीय आणि षष्ठी आले असतील तर डायरेक्ट स्पीचमध्ये ज्या पद्धतीनं आलेले आहेत ही तशीच इनडायरेक्ट स्पीचमध्ये राहतात, त्याच्यामध्ये बदल होत नाही. उदाहरणार्थ थर्ड पर्सन प्रोनाउन्स कोणते आहेत, ही, शी, इट आणि दे. मग हीची द्वितीय कोणती, हिम. हीची षष्ठी काय आहे तर हिज. शीची द्वितीय हर. शीची षष्ठी हर किंवा हर्स. इट, इटची द्वितीय इटच असते, इट, आणि षष्ठी इट्स होते. देची द्वितीय देम, षष्ठी देअर. मग हे जे शब्द आहेत, कोणते प्रोनाउन्स आहेत थर्ड पर्सन प्रोनाउन्स आणि त्यांच्या द्वितीय व षष्ठी, ह्या जर डायरेक्ट स्पीचमध्ये आल्या असतील तर इनडायरेक्ट करताना इनडायरेक्ट स्पीचमध्ये तशाच त्या राहतात, त्यात बदल होत नाही किंवा त्याऐवजी वेगळं प्रोनाउन सर्वनाम घेतलं जात नाही. कोणते आहेत बघा, हे ही, हिम, हिज, शी, हर, त्यानंतर इट, इट्स, दे, देम, देअर. आता सांगितल्याप्रमाणे मी एक उदाहरण आपण घेऊया. गोपाल सेड टू गीता. या ठिकाणी स्पीकर आहे गोपाल आणि लिस्नर आहे गीता. सेड टू हे रिपोर्टिंग व्हर्ब आहे आणि दीज आर नॉट हिज पेन्सिल्स हे रिपोर्टेड स्पीच आहे. आपण नियमानुसार करूया, फक्त आता हा नियम आपल्याला इथं फॉलो करायचा आहे. बघा, गोपाल सेड टू गीता म्हणजे काय, सेड टूच्या ऐवजी काय होईल तर टोल्ड होईल. गोपाल टोल्ड, सेड टूच्या ऐवजी टोल्ड, गीता
एक लक्षात अजून घ्या या ठिकाणी की रिपोर्टिंग वर्ब जे असतं त्याच्या काळामध्ये इनडायरेक्ट करताना कोणताही बदल होत नाही. इथं पण पास्ट टेन्स आहे, सेड टू आहे, इथं पण आहे. तर गोपाल टोल्ड गीता ह्या इन्व्हर्टेड कॉमा आणि डबल इन्व्हर्टेड कॉमा त्याच्या पुढे आलेलं वाक्य कोणतं आहे? डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये वाक्य आलेलं आहे विधानार्थी वाक्य, म्हणून त्याच्यासाठी जोड शब्द आपण काय घेऊया? दॅट. अजून एक गोष्ट लक्षात घ्या, डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये असलेल्या वाक्याची सुरुवात ही कॅपिटल अक्षरानं होते, परंतु इनडायरेक्ट करताना ते कॅपिटल अक्षरानं त्याची सुरुवात करायची नाही. तर इथं जरी टी कॅपिटल आला असलं तर इथं मात्र ते टी कॅपिटल येणार नाही. दीजचं टी इथं कॅपिटल येणार नाही, कारण नवीन वाक्याची सुरुवात होत नाही. इथं डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये नवीन वाक्याची सुरुवात झालेली आहे. पहा, दॅट. आता दीजचा दूरचा शब्द काय येतो? तर दोज येतो. आताच आपण पाहिलं दोज. बघा, आता दीज आर सिंपल प्रेझेंट टेन्स आहे या ठिकाणी. आर या सहाय्यकारी क्रियापदाबद्दल वेअर हा इनडायरेक्ट नॅरेशनमध्ये शब्द आपण घेतो, क्रियापद घेतो. सिंपल प्रेझेंट असेल सिंपल पास्ट करतो. दोज वेअर, नकार आहे तो नकार तसाच ठेवा, नॉट. हां, आता जो आपण नियम पाहत होतो बघा की हिज ह्या ठिकाणी आलेला आहे. हिज थर्ड पर्सन प्रोनाउन, ही ची षष्टी आहे. थर्ड पर्सन प्रोनाउन किंवा त्याच्या द्वितीय षष्टी असतील तर त्याच्यामध्ये कुठलाही बदल होत नाही. तर हिज आहे असं राहील, हिजमध्ये बदल होणार नाही. हिज पेन्सिल्स, अशा पद्धतीने याचं इनडायरेक्ट स्पीच तयार झालं. गोपाल टोल्ड गीता दॅट दोज वेअर नॉट हिज पेन्सिल्स. आता याच्यामधला दुसरा भाग पहा. इनडायरेक्ट करताना फर्स्ट व सेकंड पर्सन प्रोनाउन्स आय, वी, यू व त्यांच्या द्वितीय आणि षष्टी विभक्त्याचं रूपांतर लिंग वचनानुसार सर्वसाधारणपणे थर्ड पर्सनमध्ये होते. सर्वसाधारणपणे असा शब्द वापरला आहे, पण ज्यालाही काही अपवाद असू शकतात ते अपवाद आपल्याला पुढे बघायचे आहेत. बघा, जर फर्स्ट पर्सन आणि सेकंड पर्सन आलं तर त्याचं रूपांतर कशात करायचं आहे? थर्ड पर्सनमध्ये आपल्याला करावं लागतं. या ठिकाणी एवढं लक्षात ठेवा ढोबळमानानं. शी सेड. आता बघा, शी सेडमध्ये काय बदल होणार नाही पुढं, कारण लिसनर नाहीच आहे इथं. शी सेड कॉमा इंटू डबल इन्व्हर्टेड कॉमाज माय टीचर गेव मी पेपर. ती म्हणाली माझ्या शिक्षकांनी मला पेपर दिला. माझ्या शिक्षकांनी मला पेपर दिला. आता या ठिकाणी आलेली सर्वनामं पहा. तर या ठिकाणी माय एक आलेला आहे, त्याच्यानंतर मी एक आलेला आहे. माय ही आयची षष्टी आहे आणि मी ही आयची द्वितीय आहे. नीट लक्षात घ्या. आय, मी, माय. आय प्रथमा, मी द्वितीया आणि माय षष्टी. माय ही आयची षष्टी. आता माय किंवा मी हे जे प्रोनाउन्स आलेत ही स्पीकरबद्दल आलेले आहेत. माय किंवा मी ही जी सर्वनाम आलेत ती शी साठी आलेली आहेत, लक्षात घ्या. आणि म्हणून आपल्याला शीची इथं जशी आयची षष्टी झाली तशी तर शीची षष्टी घ्यावी लागेल. शीची द्वितीय आणि षष्टी मांडून घेऊ आपण. शी, हर, हर किंवा हर्स. पहा, तर शी सेड मांडून घ्या पहिल्यांदा. शी सेड, जोड शब्द काय येईल? पुढं वाक्य विधानार्थी आहे. पुढं वाक्य काय आहे? विधानार्थी आहे, त्यामुळे जोड शब्द दॅट वापरा. शी सेड दॅट. आता माय हे आय शी साठी आलेलं आहे, त्याच्यामुळे शीची षष्टी घ्या, हर. शी सेड दॅट हर टीचर, TACHER, टीचर. आता पुन्हा एक लक्षात घ्या अजून, शीचं म्हणजे लिंगवचनानुसार आपल्याला घ्यावं लागतं. जे काय थर्ड पर्सन घेणार आहात ते आपल्याला लिंगवचनानुसार घ्यावं लागतं. शी साठी या ठिकाणी माय आलं म्हणून शीचीच आपण षष्टी घेतली, हर टीचर. आता या ठिकाणी आलेला काळ कोणता आहे? तर सिंपल पास्ट आहे. जर डायरेक्ट स्पीचमध्ये सिंपल पास्ट असेल तर इनडायरेक्ट स्पीचमध्ये काय होतो? पास्ट परफेक्ट घ्यावा लागतो. पास्ट परफेक्टची रचना काय आहे? तर हॅड प्लस V3. मग काय येईल? हर टीचर हॅड गिवन. पुन्हा मी पुन्हा कोणासाठी आलेलं आहे?
तर शीसाठी झालेला आहे. आयची द्वितीया मी आहे, शीची द्वितीया घ्या हर पेपर, हर पेपर. अशा पद्धतीचं वाक्य तयार होईल. इथं बघा सेकंड सेंटेन्स, दे सेड वी आर टू फॅट. ते म्हणाले आपण खूपच लठ्ठ आहोत. आता वी हा शब्द दे साठी आलाय, पुन्हा वी हे प्रोनाउन दे साठी आलंय, फर्स्ट पर्सन आहे, त्याचा आपल्याला थर्ड पर्सन करावं लागेल. बघा बघा ही वी ही प्रथम आहे त्याच्यामुळं, आणि वीचं वचन काय आहे तर अनेक वचनी आहे. थर्ड पर्सन अनेक वचनी सर्वनाम कोणतं येईल, त्या ठिकाणी देच येणार आहे. दे सेड दॅट, दॅट ह्या वी ऐवजी काय घ्यावं लागेल, थर्ड पर्सन प्लुरल दे. आणि आर, आर हे या ठिकाणी काय आहे, सिंपल प्रेझेंटमध्ये आहे, आर हे सहाय्य करके या पद आलेला आहे. तर आरचं काय होईल, वेअर टू फॅट. अशा पद्धतीने इनडायरेक्ट होईल. आता खालचं वाक्य पहा, मीना सेड टू श्यामा किंवा शमा यू वेअर लिव्हिंग हिअर हॅपीली. मीना कोणाला म्हणते, श्यामाला म्हणते. श्यामाला म्हणाली की तू या ठिकाणी आनंदात राहत होती, तू या ठिकाणी आनंदात राहत होती किंवा तू येथे आनंदात राहत होती. मीना सेड टू, क्रमाने सोडू आपण. मीना सेड टूच्या ऐवजी टोल्ड, रिपोर्टिंग व्हर्ब मधला काळ बदलायचा नाही. मीना टोल्ड श्यामा, आणि पुढे विधानार्थी आहे वाक्य म्हणून दॅट हे या ठिकाणी काय करा, जोड शब्द घ्या. आता यू कोणासाठी आलंय तर श्यामासाठी आलंय. श्यामा हे काय आहे, स्त्रीलिंगी आहे. श्यामा हे एकवचनी आहे आणि म्हणून थर्ड पर्सन स्त्रीलिंगी एकवचनी सर्वनाम घ्या. थर्ड पर्सन स्त्रीलिंगी काय येईल तर शी येईल, शी. आता बघा शी नुसार आता इथं वेअर लिव्हिंग हा कोणता काळ आहे तर पास्ट कंटिन्युअस टेन्स आहे. वेअर लिव्हिंग म्हणजे चालू भूतकाळाची रचना आहे. मग चालू भूतकाळ असेल तर आपल्याला काय करावं लागतो, चालू पूर्ण भूतकाळामध्ये याचं रूपांतर करावं लागतं. काय होईल, शी हॅड बीन लिव्हिंग. आता हिअर हा शब्द या ठिकाणी जवळचा शब्द आहे, आपल्याला काय करावं लागेल, दूरचा शब्द घ्यावा लागेल. देअर हॅपीली, शी हॅड बीन लिव्हिंग देअर हॅपीली. काळ इथे काळ फार महत्वाचा आहे या ठिकाणी. वेअर लिव्हिंग चालू भूतकाळाची रचना आहे. चालू भूतकाळाची रचना असेल तर आपल्याला चालू पूर्ण भूतकाळाच्या रचनेमध्ये त्याचं रूपांतर करावं लागतं. आणि यू कोणासाठी आलं तर लिस्नरसाठी यू आलेला आहे. मग कोण आहे लिस्नर, श्यामा ही स्त्रीलिंगी आहे आणि एकवचनी आहे. मग आपल्याला थर्ड पर्सन मधलं स्त्रीलिंगी एकवचनी सर्वनाम घ्यावं लागतंय. ते कोणतं तर शी या ठिकाणी आपण निवडलेलं आहे. आपण आताच नियम पाहिला की डायरेक्ट स्पीचमध्ये जर फर्स्ट पर्सन किंवा सेकंड पर्सन आले असतील किंवा त्याच्या विभक्ती आल्या असतील तर त्याचं रूपांतर हे थर्ड पर्सनमध्ये किंवा थर्ड पर्सन प्रोनाउनच्या विभक्त्यामध्ये होतं. परंतु काही विशिष्ट परिस्थितीमध्ये फर्स्ट पर्सन आणि सेकंड पर्सनचं रूपांतर हे थर्ड पर्सनमध्ये होत नाही. उदाहरणार्थ बोलणारा आय किंवा वी असल्यास रिपोर्टेड स्पीचमध्ये आलेल्या आय किंवा वी व त्यांच्या विभक्त्यामध्ये इनडायरेक्ट करताना कोणताही बदल होत नाही. जर स्पीकर आय किंवा वी असेल तर रिपोर्टेड स्पीचमध्ये आय किंवा वीच्या द्वितीया षष्टी आले असतील किंवा आय वी आले असतील तर त्याच्यामध्ये इनडायरेक्ट करत असताना कुठलाही बदल होत नाही. आता हे वाक्य आपण सोडवूया. उदाहरणार्थ या ठिकाणी आय सेड, आय हा स्पीकर आहे. या ठिकाणी आय सेड मी म्हणालो, काय म्हणालो, आय एम गोइंग टू सोलापूर, मी सोलापूरला जात आहे. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे हा या ठिकाणी. तर हे विधानार्थी वाक्य आहे त्यामुळं दॅट हे या ठिकाणी जोड शब्द घ्यावा लागेल. आय सेड दॅट. आता बघा नियमानुसार स्पीकर आय आहे आणि रिपोर्टेड स्पीचमध्ये आय आलेला आहे त्यामुळं आय तसंच राहील, आयमध्ये बदल होणार नाही. ॲम गोईंग आहे त्याच्याऐवजी काय होईल, वॉज गोईंग. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे हा, चालू वर्तमान काळ आहे, त्याचं रूपांतर चालू भूतकाळात होईल. टू सोलापूर, जसं आहे तसं घ्या, यात काय बदल होणार नाही.
दुसरं उदाहरण पहा, वी सेड टू आवर सर्वंट, आम्ही आमच्या नोकराला म्हणालो, यू गेव अस नाईस कॉपी, तू आम्हाला छान कॉपी दिली. साध्या भूतकाळातलं वाक्य हे. आता वी सेड टू, आता याचं स्पीकर वी आहे, त्यामुळं जर त्याच्या पुढं रिपोर्टेड स्पीचमध्ये जर वी किंवा आय यांची वी किंवा आय आले किंवा त्यांच्या द्वितीय षष्टी आल्या तरी त्याच्यात बदल होणार नाही. बघा, वी सेड, सेड टू आहे तर टोल्ड करूया. वी टोल्ड आवर सर्वंट दॅट. आता यू कोणाबद्दल आले तर सर्वंट बद्दल आलेला आहे, लिस्नर बद्दल आलेला आहे. आता सर्वंट हे पुल्लिंगी आहे, एकवचनी आहे, त्यामुळे थर्ड पर्सन पुल्लिंगी आणि एकवचनी करता घ्यावा लागेल, सर्वनाम घ्यावा लागेल. ही येईल. ही गेव, आता गेव येणार नाही का, तर हॅड गिवन सिंपल पास्टचं रूपांतर हे पास्ट परफेक्टमध्ये होईल, पूर्ण भूतकाळात होईल. हॅड गिवन आणि असमध्ये बदल होणार नाही कारण स्पीकर हा वी आहे. तर अस नाईस कॉफी, अशा प्रकारचं इनडायरेक्ट नॅरेशन या वाक्याचं होईल. आता तिसरं बघा, आय सेड टू माय नेबर, मी माझ्या शेजाऱ्याला म्हणालो, आवर स्कूल इज पॉप्युलर इन द सिटी, आमची शाळा शहरात लोकप्रिय आहे. इथं स्पीकर आय आहे. आय सेड टू, टोल्ड, आय टोल्ड माय नेबर. रिपोर्टेड स्पीचमध्ये आय किंवा वीची आता जर द्वितीय षष्टी किंवा आय वी आला असेल तर त्यात बदल होणार नाही. NEIGHBOUR, दॅट आले पहा या ठिकाणी. आवर, मग आवरमध्ये बदल होईल का, नाही होणार बदल. आवर स्कूल, काळात बदल होईल. इजचं काय होईल या ठिकाणी, वॉज होईल. वॉज पॉप्युलर इन द सिटी, वॉज पॉप्युलर इन द सिटी. आता आपण पाहूया, ऐकणारा मी अथवा अस असल्यास, लिस्नर हा मी किंवा अस असेल तर रिपोर्टेड स्पीचमध्ये आलेल्या यू, यू, युअर चा इनडायरेक्टमध्ये आय, मी, माय अथवा वी, अस, अवर असा बदल होतो. म्हणजे हे जे यू आहे ते प्रथम विभक्तीचं आहे, हे द्वितीय विभक्तीचं आहे आणि हे षष्ठी विभक्तीचं आहे. युवर पहिलं यू प्रथम विभक्तीतलं, दुसरं यू द्वितीय विभक्तीतलं आणि युवर हे मात्र षष्ठी विभक्तीचं आहे. बघा आता या ठिकाणी, माय फ्रेंड सेड टू मी, माझा मित्र मला म्हणाला. माय फादर कॉल्ड यू, माझ्या वडिलांनी तुला बोलवलं आहे. मग या ठिकाणी जे यू आलेलं आहे, यू कोणत्या विभक्तीतलं हे पहिल्यांदा शोधायचं. हे यू आलेलं द्वितीय विभक्तीतलं आहे, त्याच्यामुळं आपल्याला इथं काय घ्यावं लागेल तर आयची द्वितीय यूच्या ऐवजी घ्यावी लागेल. काय येईल पहा, माय फादर, सॉरी माय फ्रेंड, FRIEND, सेड टू च्या ऐवजी टोल्ड घेतलं, टोल्ड मी दॅट. आता माय फादर, माय फादर हा शब्द कुणासाठी आला तर माय फ्रेंड, माय फ्रेंड म्हणतोय स्पीकर या ठिकाणी. माय फादरच्या ऐवजी काय येईल, हिज फादर, हिज फादर. आता इथं काळ कोणता आहे तर सिंपल पास्ट आहे. आपल्याला काय करावं लागेल, पास्ट परफेक्ट घ्यावा लागेल. हॅड कॉल्ड, पास्ट परफेक्ट म्हणजे पूर्ण भूतकाळ घ्यावं. साधा भूतकाळ असेल तर पूर्ण भूतकाळ घ्यावा लागेल. हॅड कॉल्ड आणि यूच्या ऐवजी काय येईल तर आयची द्वितीय मी येईल या ठिकाणी, कारण यू द्वितीय विभक्तीमध्ये आहे त्यामुळे आयची द्वितीय मी. आता बा यू, आवर टीचर सेड टू अस. आता इथं लिस्नर कोण आहे, अस आहे. आवर टीचर सेड टूच्या ऐवजी काय येईल टोल्ड अस. हा लिस्नर अस असल्यामुळं आता बघा यू कोणत्या विभक्तीत आले पाहिजे. आता यू ज्या विभक्तीत आला असेल त्या विभक्तीमध्ये तिथं वीची विभक्ती वापरायची. इथं यू प्रथमा विभक्तीमध्ये आहे त्यामुळं बघा आता अगोदर जोड शब्द लिहा, दॅट. हे यू प्रथमा विभक्तीत आहे, लिस्नर अस आहे त्यामुळं वी. कांटच्या ऐवजी काय येईल कुडंट, काळ बदला, कुडंट रीच
आता इथं युअर हे षष्टी विभक्तीत आहे, वीची षष्टी करा, आवर होम इन टाइम, आवर होम इन टाइम. आता आपण पाहणार आहोत बोलणारा यू असेल तर, बोलणारा यू असेल तर इनडायरेक्ट करताना रिपोर्टेड स्पीचमध्ये आलेल्या आय मी माय अथवा वी अस अवर ऐवजी यू यू युवर असा बदल होईल. म्हणजे आय असेल रिपोर्टेड स्पीचमध्ये आय आलं तर तिथं यू येईल, मी आलं तर यू येईल आणि माय आलं तर युवर येईल. त्याचप्रमाणे रिपोर्टेड स्पीचमध्ये वी आलं तर यू येईल, अस आलं तर यू येईल, आवर आलं तर युवर येईल. पण काय अट आहे, बोलणारा यू असला पाहिजे. या ठिकाणी पहा स्पीकर यूच आहे, बोलणारा यू सेड आय एम ए लिटल बॉय. तू म्हणाला मी लहान मुलगा आहे, तू म्हणाला मी लहान मुलगा आहे. आता मग हे जे आय आलंय ते तू साठीच आलंय ना. यू सेड दॅट, दॅट आयसाठी काय घ्यायचं आहे आपल्याला, आयसाठी यू घ्यायचं आहे. यू या ठिकाणी काळ मात्र बदलेल. रिपोर्टेड व्हर्ब जे आहे, रिपोर्टिंग व्हर्ब जे आहे ते कसं आहे, भूतकाळी आहे, काळ बदलणार आहे. तर ॲमचं काय होईल, वॉज होईल, सॉरी यूनुसार वेअर होईल, यूनुसार भूतकाळी क्रियापद घेतलं जाईल. यू वेअर ए लिटल बॉय, यू वेअर ए लिटल बॉय. सेकंड सेंटेन्स पहा, यू सेड टू युअर वाईफ, तू तुझ्या बायकोला म्हणाला मदर हेल्पड मी, आईनं मला मदत केली. आता मी जे आलं आहे ते यूसाठी झालेलं आहे, त्याच्या आयची द्वितीय मी आहे, मग यूची द्वितीय यू घ्यावी लागेल मीच्या ऐवजी. यू सेड टू, सेड टूच्या ऐवजी टोल्ड घ्या. यू टोल्ड युअर वाईफ, यू टोल्ड युअर वाईफ दॅट मदर, मदरचे ते या ठिकाणी एम स्मॉल होईल, मदर. काळ बघा या ठिकाणी सिंपल पास्ट आहे, पास्ट परफेक्ट करावं लागेल. हेल्पडचं काय होईल, या ठिकाणी हॅड हेल्पड करा, हॅड हेल्पड यू. काय केलंय, मी किंवा असं आलं तर यू घ्यायचं डायरेक्ट. त्यानंतर यू सेड यू आवर सिटी इज क्लीन अँड ब्युटिफुल, यू सेड दॅट, यू सेड दॅट. आता आवर, वीची षष्टी आवर, मग यूची षष्टी युअर घ्या, युअर सिटी. इथं इथचं वॉज होईल, वॉज क्लीन अँड ब्युटिफुल. अशा पद्धतीनं जर बोलणारा यू असेल, स्पीकर यू असेल तर अशा पद्धतीनं बदल होतात. आता दुसरा यामधला भाग अजून, जर ऐकणारा यू असेल तर, आतापर्यंत आपण पाहिलं बोलणारा यू असेल तर, आता ऐकणारा यू असेल तर रिपोर्टेड स्पीचमध्ये आलेल्या यू यू युअरमध्ये कोणताच बदल होत नाही. अट काय पाहिजे, लिसनर मात्र यू पाहिजे. लिसनर यू असेल तर रिपोर्टेड स्पीचमध्ये यू यू युअर आलं तर त्याच्यात बदल होणार नाही. दे सेड टू यू, काही वाक्य दे टोल्ड यू, दे टोल्ड यू दॅट. वी कोणाबद्दल आलं आहे तर देसाठी आलं आहे, स्पीकरसाठी बी आलं आहे, त्याच्यामुळे थर्ड पर्सन प्लुरल इथं येईल. दे. विलचं काय होतं, शाल किंवा विल आला असेल तर साधारणपणे वूडचा वापर होतो. दे वूड गिव यू. आता यू मध्ये बदल होईल का, नाही. ऐकणारा यू आहे, ऐकणारा यू असेल तर रिपोर्टेड स्पीचमध्ये आलेल्या यू मध्ये बदल होत नसतो. दे वूड गिव यू मनी, MONEY आहे. त्यानंतर दुसरं उदाहरण पाहूया आपण. द टीचर सेड टू यू, शिक्षक तुला म्हणाल्या किंवा शिक्षक तुला म्हणाले यू आर द बेस्ट बॉय इन अवर क्लास, तू क्लासमधला सर्वोत्तम विद्यार्थी आहेस, मुलगा आहेस. पाहूया याचं काय होतं आहे ते.
द टीचर टोल्ड यू. द टीचर टोल्ड यू दॅट, जोड शब्द दॅट. आता यू मध्ये बदल होईल काय? येतं इथं यू मध्ये बदल होणार नाही, कारण ऐकणारा यूच आहे. यू आरच्या ऐवजी वेअर होईल. यू वेअर द बेस्ट बॉय इन. मग थर्ड पर्सन प्लुरल घ्या, या ठिकाणी दे होईल. दे सॉरी देची षष्टी होईल इथं. वीची षष्टी आवर, मग देची षष्टी देअर. THEIR देअर क्लास. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण डायरेक्ट इंटू इनडायरेक्ट स्पीच पार्ट 1 मध्ये इनडायरेक्ट स्पीच कशा पद्धतीने करायचं याचे थोडक्यात नियम पाहिलेले आहेत. पुढील भागामध्ये विविध वाक्य प्रकार घेऊन त्यांचं इनडायरेक्ट स्पीच कसं करायचं हे आपण पाहणार आहोत. तोपर्यंत आज मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.